धुळ्यात एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग, गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात. धुळ्यातील जुने धुळे परिसरात एका तरुणाच्या हातातील गावठी कट्ट्याच्या फोटोवरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेने थेट शस्त्र तस्करीच्या मुळापर्यंत धडक मारली आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत शस्त्र व एक बुलेट असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात तरुणाच्या हातातील गावठी कट्ट्याच्या फोटोची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत डी-मार्ट जवळून संबंधित व्यक्तीकडे विचारपूस केली. चौकशीत हा कट्टा केवळ हौस म्हणून हातात घेतल्याचे समोर आले. मात्र या धाग्यावरून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. या प्रकरणात शस्त्राची खरेदी, विक्री आणि लपवाछपवी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल आणि नंबर प्लेट नसलेल्या बुलेटच्या सीट खाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचा मॅगझिनसह एक गावठी कट्टा, 4,000 रुपयांची 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपये किमतीची विनाक्रमांकाची बुलेट असा एकूण 1,44,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी 40गाव रोड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे आणि पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, महेंद्र सपकाळ, अतुल निकम व नरेंद्रसिंग गिरासे यांच्या पथकाने केली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.